बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर उपनगर पोलीस स्टेशनची कारवाई। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री संजीव फुलपगारे गुन्हे यांचे मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत सदर मांजा विक्रीबाबत माहिती घेत असताना उपनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गौरव गवडी यास गोपनीय माहिती मिळाली की एक इसम सैलानी बाबा चौक येथे मांजा विक्री करण्याकरिता येणार आहे। सदर बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले असता बातमीची खात्री करण्याकरिता लागलीच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस अंमलदार गौरव गवडी, पोलीस अंमलदार अनिल शिंदे असे पथक रवाना केले असता जुना सायखडा रोड गणपती मंदिराजवळ सैलानी बाबा चौक येथे एक इसम संशयास्पद मिळून आल्याने त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यात 2 नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आले। त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रज्वल गुंजाळ राहणार मोरेमळा नाशिक रोड नाशिक असे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी सदरचा मांजा कोठून आणला याबाबत त्यास सखोल विचारपूस केली असता सदर माल त्याने त्याचे मित्र यश कांगणे व शुभम गुजर याच्याकडून आणल्याबाबत सांगितले असता यश कांगणे राहणार अष्टविनायक नगर शिवाजीनगर नाशिक रोड नाशिक व शुभम गुजर राहणार भगवा चौक नाशिक रोड नाशिक यास ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यातून एकूण 99 नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत केले असून सदर आरोपींना तपासाकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। संदीप कर्णिक सो माननीय पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 डॉक्टर मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारिसो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे गुन्हे, पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई गौरव गवडी, पोलीस शिपाई जयंत शिंद, पोलीस शिपाई अनिल शिंदे, पोलीस शिपाई सूरज गवडी, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, पोलीस शिपाई सतीश मढवई, मिलिंद बागुल, मुकेश क्षीरसागर, पोलीस शिपाई संदेश रगतवान अशांनी कारवाई केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान शेख हे करत आहेत। नाशिक शहरात मकर संक्रांती सणानिमित्त डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवला जातो। त्यासाठी अनेक लोक ही मांजा नायलॉन मांजा वापरतात, जो नायलॉन मांजा कायद्याने आता त्याच्यावर बंदी आलेली आहे। नायलॉन मांजा हा तुटत नाही किंवा त्याचा नाश होत नाही। पतंग उडवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो, त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्यातून झाल्याचे प्रकरण आपल्या समोर आलेले आहे। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर नाशिक शहर, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम परिमंडळ 2 यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवडी यांना एक इसम सैलानी बाबा चौकात नायलॉन मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने DB पथकाचे PSI प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस अंमलदार गौरव गवडी, पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुंजाळ, यश कांगणे, शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं 80,800 रुपये किमतीचे 151 नायलॉन मांजाचे गट्टू ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 441-24 भारतीय न्याय संहिता कलम 223, 292, 293 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 व 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नायलॉन मांजाची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नायलॉन मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणीही पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि जे जुवेनाईल जे 18 वर्षाच्या कमी मुलं आहेत जे नायलॉन मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।